आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरात वारकरी संप्रदायाचा भक्तिमय उत्साह पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालयाच्या वतीनं पारंपरिक दिंडी सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला। अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालयातून पारंपरिक दिंडी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली। विठ्ठल रुक्मिणी वारकरी आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात नाचत गात गावातील प्रमुख मार्गाने भक्तिमय वातावरण निर्माण केलं। विद्यालयातून निघालेली दिंडी प्रमुख मार्गाने केशव गोविंद भगवान बन येथे दाखल झाली। मंदिर परिसरात पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरात जाऊन केशव गोविंद भगवान मंदिरात मनोभावे दर्शन घेतलं। अनेक भाविकांनी पालखीचं स्वागत करून दिंडीवर पुष्पवृष्टी करत भक्तिभाव व्यक्त केला। बन येथे दिंडी दाखल झाल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या तालावर विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला। चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहानं संपूर्ण परिसर वारकरी परंपरेच्या रंगात न्हाऊन निघाला। यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण सोहळाही उत्साहात पार पाडला। वारकरी परंपरेतील या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यानं उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले। रिंगण सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली। या दिंडी सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष द्वारकानाथ पाटील बडधे, बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखाना संचालक BM पुजारी, विश्वस्त केशव गोविंद बन ट्रस्ट, प्रणालीताई भगत, माजी सरपंच बेलापूर खुर्द, प्राचार्य BY काळे सर, पर्यवेक्षक कोळसे सर, पवार सर, खर्डे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर, तांबे सर, खांदे सर, साखरे मॅडम, चव्हाण मॅडम, कुर्नावळ मॅडम, नलगे मॅडम, साळवे सर, जुंद्रे सर, शिंदे सर, भांड सर, कदम सर, येवले मॅडम, तसेच ज्युनियर कॉलेजचे काळे सर, विनय भगत, आंबिलवादे सर, जगधणे सर, खेडेकर मॅडम, गाडेकर मॅडम, तांबे मॅडम, त्रिभुवन मॅडम, शुंदे मॅडम, गाडेकर सर, अशोक नेमसे, सागर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी पगारे, दिनेश महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केशव गोविंद विद्यालयाच्या या दिंडी सोहळ्यानं विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संस्कार आणि भक्तीची भावना रुजविण्याचा सुंदर संदेश दिला। चिमुकल्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे बेलापूर खुर्द येथील हा दिंडी सोहळा संस्मरणीय ठरलाय। चांगलं नियोजन आहे। राज्यामध्ये जागोजागी बऱ्याच शाळांमध्ये दिंडीचा कार्यक्रम चालू आहे आणि केशव विद्यालयाने सुद्धा या ठिकाणी मोठे हिरेन भाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने दिंडी काढलेली आहे। तो एक आनंद आहे, त्यांना अतिशय आनंद होतो। मुलांना दिंडीमध्ये हे डीजेच्या तालावर नाचून गाऊन त्यांच्या मनस्वी त्यांना अतिशय आनंद होतो आणि या शाळेचे प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी जी अतिशय योजना आखली तिला मी अतिशय भरभरून साथ देतो आणि त्यांचं प्रशंसा करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपल्या देशाला मोठी संतांची परंपरा लाभलेली आहे। या संतांच्या परंपरेच्या ओळख होण्यासाठी केशव गोविंद विद्यालयामधून आज आपण दिंडी आयोजित केलेली आहे। ही दिंडी आयोजित करण्यामागे आम्हाला संस्थेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष असतील, यांनी सर्वांनी मार्गदर्शन करून ही अगदी यशस्वीपणे ही दिंडी पार पडलेली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना या देशाविषयी, संस्कृतीविषयी, धर्माविषयी ओळख व्हावी हा यामागे उद्देश आहे। पहिल्यांदा केशव विद्यालयातून ही संतांची परंपरा पुढे चालवली। आज आपली आषाढी वारीनिमित्त जे दिंडी काढली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि यामुळे या मंदिराची शोभा वाढली आणि ही लहान मुलावर याचा परिणाम होऊन यापुढे याच पारंपरिक पद्धतीने चालू ठेवावी हीच त्यांना विनंती करतो। आपल्या देशाची संस्कृती, आपल्या राज्याची संस्कृती फार महान आहे आणि ही संस्कृती खऱ्या अर्थानं मुलांमध्ये लहानपणापासून रुजवणं अपेक्षित असतं। आपल्या देशामध्ये जे संत होऊन गेले त्या संतांचे विचार
मुलांमध्ये रुजवण्याचे खऱ्या अर्थानं शाळा हे माध्यम असतं. आणि संतांनी जे हा पायंडा घालून दिलेला आहे, हा पायंडा मुलांमध्ये रुजवण्याकरता आज केशव गोविंद विद्यालय, या केशव गोविंद विद्यालयाची सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी, साधारणपणे 700 ते 800 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि सर्व गावकऱ्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे. या पायदिंडी सोहळ्याच्या निमित्तानं आपली देशाची जी काही संस्कृती आहे, आपले संतांचे जे काही विचार आहे, हे मुलांमध्ये रुजवण्याचा हा खरा हेतू आहे. आणि म्हणून आज केशव गोविंद विद्यालयाच्या वतीनं ही पायदिंडी सोहळा आणि रिंगण सोहळा आयोजित केलेला आहे. मी सर्व गावकऱ्यांचे, या ट्रस्टचे, मंदिराच्या ट्रस्टच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. अवघे गरजे पंढरपूर, झाला विठू नामाचा गजर, असं जसं म्हटलं जातं ना की पंढरीत गेल्यानंतर सगळ्यांना ओढ असते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. पण आज आम्ही केशव गोविंद विद्यालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आम्ही इथं आषाढी वारीचा आनंद घेतला आहे. आमचे मुलं हे महाराष्ट्रीयन सांस्कृतिक पारंपरिक वेशभूषा परिधान करून या ठिकाणी आलेत. जर तसं बघायला गेलं तर म्हणतात ना की दिंडी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संत परंपरेची ओळख आहे. आणि जसं वारीमध्ये वारकरी चालतो तर तो फक्त चालत नाही तर विठू नामाचा गजर असतो, त्याच्यामध्ये टाळ मृदुंगाची साथ असती आणि एक एकात्मतेचा संदेश घेऊन तो चालत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं आज हे केशव गोविंद विद्यालयाची दिंडी ज्यावेळेस पाहिली ना त्यावेळेस हे विद्यार्थीही एक एकात्मतेचा आदर्श घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा या विद्यार्थ्यांनी आणि ह्या शिक्षकांनी, संस्थेनी जी चालू ठेवली आहे याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो आहे आणि कौतुक वाटतं आहे. ही परंपरा या ठिकाणी अशीच चालू ठेवावी. आणि म्हणतात ना ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, त्याचा आज अनुभव आज आम्हाला इथं आला आहे. आणि आम्हीही या छोट्या वारकऱ्यांबरोबर आज फुगडीचा, वारीचा, पावली खेळण्याचा, सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला आहे. ही परंपरा अशीच चालू राहू देत हीच हरिहरचरणी प्रार्थना करते. जय हरी. आज केशव गोविंद विद्यालय शाळेतील आमची दिंडी निघली होती. आम्ही पंढरपूरला काही जाऊ शकलो नाही, पण आज आम्ही श्री हरिहर केशव गोविंद बन इथे पाया पडण्यासाठी आलेलो आहे. दिंडी आमची निघली होती. आम्ही खूप फुगड्या व नाचत आलेलो आहे. खूप भारी वाटतं आहे आणि सेम पंढरपूरची फिलिंग येते आणि खूप भारी वाटतं आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेल्या आहेत आणि आम्ही सर्वांनी पण नऊवारी साडी घातलेली आहे, तर खूप भारी वाटतं आहे.